तर ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार यावर ठाम आहे। आम्ही तयार केलेलं मशालीचं चित्र हे निवडणूक आयोगाला दिलंय असं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलंय। मग धनुष्यबाणाप्रमाणेच मशालीचं चित्र हे आम्हाला मान्य करून द्यावं, मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह हे मतपत्रिकेत ठेवू नये अशी देखील विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे। तर मशाल चिन्हावरच लढण्याचा ठाकरे गटाचा निर्धार आहे। ठाकरे गट मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहे। मशाल या चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह वगळण्याची देखील विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे। आम्ही तयार केलेल्या मशालीच्या चिन्हाला मान्यता द्या अशी ठाकरे गटानं मागणी केली आहे। ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्रही पाठवलंय। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाची आता ठाकरे गटाला प्रतीक्षा आहे। एक तर मशाल आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणारे मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्यांना केलेली। बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल। पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे।